कळते काय म्हणायचे त्या व्यक्तीला. सांकेतिक भाषा सुद्धा कळते बरं का. डोळ्याची भाषा ही नेत्रपल्लवी खुणेची भाषा आहे. हाताची भाषा ही करपल्लवी बरं का. काही खुणा डोळ्याने केल्या जातात आणि काही खुणा हाताने केल्या जातात. म्हणजे तिकडच पाठवायचे त्याला, येऊ द्यायचं नाही. वागला आता गरज नाही काही. भाषा कळली. भाषा जिभेलाच आहे असं नाही, भाषा हाताला आहे, भाषा डोळ्याला सुद्धा. आज गुरुवार आहे, सप्ताहातल्याच वैशाख शुद्ध चतुर्थी आणि तुम्ही भागवत ग्रंथ ऐकत आहात. दुपारच्या सत्रामध्ये अपराह्न काळामध्ये थोडं सांभाळणं. झोपायचा टाइम आहे पण ते स्वर धरून बघायला लागले. काय आलेत लहान लहान इकडे. यंदा जरा कमी आहेत लहान मुलं. कुठे गेले? फत्तेपूरचे येत होते नाही का, आले होते आपल्या मुळकीला आले होते. आपण आज या प्रवाहात आहोत. तुम्ही माता भगिनी मंडपापर्यंत येऊ शकला ते ज्ञानोबरायमुळं, नामदेवरायमुळं. 700 वर्षापासून, 700 वर्षापूर्वीपासून म्हणू आपण, तुम्हाला भक्तिपंथामध्ये आणला. स्त्रियांना काय अधिकार दिला संप्रदायाने असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर सांगायचं 700 वर्षापूर्वी जनाबाईने अभंग केलेले संप्रदायाने स्वीकारले. 700 वर्षापूर्वी मुक्ताबाईने अभंग केलेले संप्रदायाने स्वीकारले आणि त्या अभंगावरती, जनाबाईच्या अभंगावरती गंगाखेडसह परभणी जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यामध्ये कीर्तन होतात. जनाबाईच्या अभंगावरती खानदेश भागामध्ये मुक्ताबाईच्या अभंगावरती कीर्तन होतात. हा स्त्रियांना दिलेला 700 वर्षापूर्वीचा अधिकार आहे. दिंडीमध्ये तुळशीचं वृंदावन कोणाच्या डोक्यावर असतं? स्त्रियांच्या. भजन करून करून तहान लागल्यावर पाण्याचा हंडा पाणी पिण्यासाठी कोणाच्या डोक्यावर असतो? स्त्रियाच्या. आईच्या हातचं पाणी पिल्याला आनंद मिळतो दिंडीमध्ये, पण आईच्या डोक्यावर ती स्त्री दिंडीतली त्याची आई आहे भजन करणाऱ्याची. ती तुळशीचं वृंदावन ऑक्सिजनचा पुरवठा करतो. भजन करून चालून दमछाक होते. लाखो लोकांच्या मध्ये ऑक्सिजन कमी पडतं, पुरवठा कमी होतो आणि त्यावेळेला ते तुळशीचं वृंदावन स्त्रीच्या डोक्यावर असतं. अभंग रचना केली. सखुबाईंनी परमार्थ केला, मीराबाईंनी परमार्थ केला. म्हणून समाजाच्या प्रवाहामध्ये 700 वर्षापूर्वी महिलांना आणलेले संत महात्मे. श्री संत नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेवरायचं वय 15 वर्ष होतं वाळवंटाला कीर्तन करताना. त्यावेळेला निवृत्तीनाथांचं वय 12 वर्षाचं. 2-2 वर्षाच्या फरकाची लेकरं आहे ते जवळपास. ज्ञानोबा 10 वर्षाचे, सोपानदेव 8 वर्षाचे, मुक्ताबाई 6 वर्षाची. आणि मुक्ताबाईच्या जवळपास समकालीन आपलं त्या परकर पोलक्यातली मुलगी म्हणजे जनाबाई, अगदी तेवढ्या लहान वयामध्ये त्यांनी अभंगाची रचना केलेली आहे. चालू नांगरण चालू आहे शिवारामध्ये. त्याच्यामध्ये कष्टाचं काम असतं, ते सगळं सारखं पलट्या करत राहावं लागतं त्याला. धुऱ्याला गेलं की ते, त्याच्यामुळं मग ते झोप लागू नये म्हणून जागरण. आपण हे जागरण करतो, त्यांचं ते असतं. ते संगीत प्रत्येकाला आवडतं बरं का. मनुष्य जात सकळ स्वभावतःची भजनशील. कोणाला गाण्यातलं भजन आवडत असेल, कोणाला अभंगातलं भजन आवडत असेल. फरक एवढाच आहे ते. पण संगीत सगळ्यांना आवडतं. पशुपक्ष्यांना सुद्धा संगीत आवडतं. परदेशामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये संगीत लावलेलं असतं. गाईच्या गोठ्यामध्ये एसी लावलेला असतो का? त्याच्यामुळे दुधात वाढ होते. काही वनस्पती सुद्धा संगीताच्या नादाने वाढतात म्हणे, भरपूर उंची वाढते त्यांची, वेली वगैरे असं आहे. जनाबाईचे अभंग समाजामध्ये आले आणि जनाबाईने प्रबोधन केलं. ते अभंग स्वीकारले संप्रदायाने. दामा शेटी हरोशला, दामा शेटी हरोशला, दामा शेटी हरोशला,
बेस कमी कर माय गेन दे मधला रिटर्न दे व्यवस्थित माझाच आवाज ओढायला ते आवाजाची क्लॅरिटी दे प्लेन शार्प दे असं बॉक्सचा मॉनिटरचा आवाज दे मंडपातल्या लोकांच्या अगोदर व्यवस्था करी आपण बाकीच्यांना आवाज ऐकू गेला नाही गेला तरी चालतंय बाहेरचा थोडा कमी ठेवायचा पाखरांना त्रास होतो झोपलेले असतात पक्षी झाडेत कडना आता त्यांनी काही दिवसात झोपायचं का माणसं लावून देतील कुठं तर आंब्याखाली जाऊन पडेगा तो पडेगा लढेगा तो लढेगा त्याच्यामुळे आपण निसर्गाची काळजी करणं गरजेचं आहे दामू शेट्टी हरुषाला म्हणजे हर्ष झाला आणि दासी जनीला दामा शेठ म्हणजे नामदेवरायचे वडील त्यांना हर्ष झाला आणि दासी जनीला आनंद झाला अधिष्ठान पंढरपूर जनाबाईच्या अभंग प्रवाहात आले तुम्हाला चौकटीच्या बाहेर तर यायला मजाल नव्हती अशी मंडपापर्यंत आणलं कोणी ज्ञानोबरांनी नामदेवरांनी 700 वर्षापासून हा प्रवाह अव्याहत वाढतच चाललेला आहे प्रतिक्षणावर धमानम सात्वस्मिन परम प्रेम स्वरूप भक्ती प्रतिक्षणाला वाढत जाते भक्ती जशी येईल तशी करा बरं का श्रद्धा ठेवून करा भक्ती प्रेम द्या देवाला काय लागत नाही त्याला खूप प्रेम दिला तर उष्ट सुद्धा खाल्लं बोरे खाय बिल्लटी ऐका महिमा थोर प्रेमाचा प्रेम पाहिजे त्याला मग तुमच्या बरोबर जीव लागेल हे खरकट आहे उष्ट आहे त्याच्या ताटात मी कसं जीव जगाचा मालक आहे मी हे कोण कुठला लागून गेला असं काहीच म्हणत नाही तो तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे सोबत जेवतो नाम्या सवे जेवी नभो संकोचित नाम्या सवे Binda
वाचतायत असं माझ्या लक्षात येत आहे. घुसळण्या वाचून लोणी वितळतं आणि म्हणल्या वाचून भजन वितळत असतं. कसं करायचं तुमची मर्जी, हे पहिलं शेवटचं सांगणार आहे, इथून पुढे म्हणत नाही बरं का. त्याच्यामध्ये चिंतनात बाजूला जायचं नसतं. वाट सोडली की फाटा फुटतो आणि फाटा फुटलं की झाड रुंदत आहे, उंचीला जात नाही. झाड उंचीला गेलं पाहिजे, झाडाची पूर्ण उंची झाल्यानंतर त्याची रुंदी वाढायला पाहिजे. अलग लक्षात. म्हणून तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे. देवाकडे जायच्या रस्त्यात फाटा फुटू द्यायचा नाही. फाट्याला गेलं की फाटा एक अर्धा किलोमीटर पर्यंत जातो, त्याच्या पलीकडे रस्ताच नसतो, मग अडकून पडतं तिथं. सरळ धोपट मार्गाने जायचं असतं. बिकट वाट नसावी वहिवाट असावी. अभंग नाही बरं का, प्रमाण देताल कोणाला अरे देश. एक उदाहरण फॉर एक्झाम्पल म्हणून कळण्यासाठी. भक्तीच्या रस्त्याने जाणारे त्यामध्ये महिलांना सुद्धा समाविष्ट करून घेतलं संत महात्म्याने. त्यात जनाबाईचे अभंग आहेत. नामदेवरायच्या गाथ्यामध्ये जनाबाईचे अभंग आहेत. जनाबाईला पंढरपुरात लोक विचारायचे, पोरी एवढं चुरू चुरू बोलते, कुठं काय शिकली असं विचारायचे लोक. तेवढा जनाबाई सांगतात, बाई म्याली न शिकले सद्गुरु राया पाशी. गुरुकडे शिकले. कोण आहे गुरु घराणा यांचा? नामा म्हणे निकी सापडली सोय नवी संबे पाय खेचराचे. खेचर स्वामी हे सद्गुरू आहेत या घराण्याला, नामदेवरायच्या आणि पूर्ण कुटुंबाला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी आणि ही 10 जणी होती 15वी. किती होते? 15. जनाबाई सहित 15 जण होते. मोजा. दामा शेठ गोणाबाई 2, नामदेव राजाबाई, नारा मादा गोंदा विठा 8 झाले का? लाडाई गोडाई असाई साखराई. हा, गणिताला गुरुजी नव्हते का? इथं भरपूर गुरुजी आहेत खाली बसलेले. 12. लिंबाबाई लेख होती, आऊबाई बहीण होती 14 आणि 10 जणी होती. किती झाले? या तरी मोजाच, घरचे सुद्धा मोजा गेल्यावर. एखाद्याला जर विचारलं तुमच्या घरी किती माणसं तर थांबा मोजून येतो म्हणायसारखे. एवढं आईंदी झालंय. हा, नुसत्या नोटाच पाहिजे, धोरणच नाही. तोरण आहे आणि तप पाहिजे. आणखीन 34 वर्ष झाली, आणखीन पाणी पिलं नाही, आणखीन आरती झाल्याशिवाय बसलो नाही. प्रामाणिक या गादीशी. कोणी काही म्हणो, आपलं सोडायचं नसतं. कोणी पदर घेत नाही म्हणजे आपला ढळू द्यायचा नाही. आत तासावर आल्या तर आता नाही, रोजच 24 तास इथं तर कोणी गेल महाराज म्हणजे. एवढं का होईना चांगलंच आहे, काही कास नाही. असलेले बघितले सांगणारे म्हणल्यावर काय त्या सांगण्याचा तरी काय उपयोग होणार आहे. जनाबाई सांगतात, मी गुरुच्या घरी शिकले, बाई मिळाली न शिकले सद्गुरु राया पाशी. गुरु तर असावाच पण तो सद्गुरु असावा. सत्यगुरु राय सद्गुरुकडे शिकले म्हणल्या. काय शिकले आहे का? कुणाला कळालं तर कीर्तन झाल्यावर सांगा मला, मी फक्त वाचून दाखवणार आहे. ब्रह्मी झाला जो उल्लेख तोची नादाकारी देख. पुढे ओंकाराची रेख तुर्या म्हणावे तिसे. बाई मिळाली न शिकले सद्गुरु राया पाशी. चला पुढे. 12, 16, 21 हजार वरी 600चा उबार. माप चाले सोहंकार ओळखिले 52 मात्रेशी. बाई म्या लीन शिकले सद्गुरु राया पाशी. ह्याच्यातलं ज्याला कळतंय त्यानं मला कीर्तन झाल्यावर भेटा, मी तर दामी असतो. अलग लक्षात. आत्ता म्हणलेलं ज्याला कळलं त्याला खरा गुरु आहे, खऱ्या गुरुचा आहे तो. सो सच्चा बेसच्चा हे गुरु का बच्चा. सो कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. हा, सच्चा पाहिजे, सत्य गुरु पाहिजे जीवनामध्ये, सद्गुरु. बरं का? हा, शिवनीकराची मंडळी फडकरी. बरं का? आम्हाला कुणाला बसू द्यायचं, आम्हाला आमच्याकडे आहे परवानगी. आम्ही काय परवाना मागणार नाही, आहे परवानगी. आपण तिकडे जायचं का सगळे? तिकडे फार आनंद आहे. लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा. कळालं का जनाबाई? 700 वर्षापूर्वी शिट्टी मारू देऊ नको. उठून बसा तुम्ही. झोपला रे का? झोपला तो मध्ये.
शिट्टी मारू दे बाहेर सोबतच आहेत नामदेवरायच्या कीर्तनामध्ये जनाबाई सोबतच असायच्या. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग एकच टाळी झाली चंद्रभागे माझा ज्ञानराज गोपाळ अशीला ह्या वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनाबाई म्हणतात ज्ञानदेवा चाल म्हणायला ज्ञानोबाराय होते. पहिली चाल कुणाला दिली होती? आळंदीला पहिली चाल दिली होती. कीर्तनकार पंढरपूरचे. चाल म्हणायला ज्ञानोबाराय आणि चाल सांगायला महिला होती. स्त्रियांना काय अधिकार दिले? कीर्तनातला सगळ्यात मोठा अधिकार आहे चाल सांगण्याचा. 100 टाळकरी असू दे कोणाच्या तोंडाकडे बघावं लागतं? चाल सांगणाऱ्याच्या. प्रशांतला वाटते मला सांगतील का? सलगरा म्हणतील का? दशरथला वाटतं हे परगा म्हणतील का? प्रत्येकाला वाटतं का नाही? असं कीर्तनामध्ये आपला अधिकार आहे, हक्क आहे तो चालीचा. एखाद्या वर्षी चाली जर नाही दिली एखाद्या गावच्या भाषणाला तर ती पुढच्या वर्षी येत नाहीत. पत्रिका दिली तरी ते म्हणतात गेल्या वर्षी का जेवायला असता का? चाल सुद्धा दिली नाही आम्हाला. चालीचा हक्क असतो भजण्याचा. 7 चाली व्हायच्या पूर्वी. देहूकराच्या फडावर 9 चाली होतात. शिरवळकराच्या आणि धोंडोपंत दादासाहेब आत्रे यांच्या फडावर 7 चाली होतात. देहूकराकडं 9 चाली होतात. आपल्या तर 2 चालीतच वागवा. एका ठिकाणी तर शेवटचीच वागू द्या म्हणली. बरंच कीर्तन वागू द्या म्हणले. काय चाललंय तेच कळ. एवढी धावपळ कशासाठी? जायचंय कुठं आपल्याला? निवांत होण्यासाठी तर आलो या कीर्तनासाठी. आपण इकडं शांती मिळवण्यासाठी, स्थिर होण्यासाठी. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनाबाई म्हणतात ज्ञानदेवा अभंग बोला. बोला म्हणायची पद्धत आहे. पुंडलिकावर्धा म्हणताना सुद्धा आधी काय म्हणायचं? बोला. बोला का? मृदंग बोलतो, टाळ बोलतात, आपलं तोंड बोलतं. बोलणे बोल महत्वाचं आहे. बोलवा ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. ज्ञानोबारायला पहिली चाल दिली. सगळ्यात जुने गोरोबा काका साहेब होते ज्यांचे पुण्यस्मरण झालं चैत्रवद्य त्रयोदशीला. सगळ्यांचे आळंदीचे ब्राह्मणाचे मुलं त्यांनी थापटले. कोण होते? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई. पुन्हा तपासले कुंभारदादांनी. थापटण्यानं तपासले. गोरोबा काकाला नाही दिली पहिली चाल. कोणाला दिली? ज्ञानोबारायला. म्हणजे भजनाचा अंग कोणाला होता तिथं? ज्ञानोबारायला भजनाचा अंग होता. राग ज्ञान होत. जनाबाई किती ज्ञानी असतील. चाल म्हणणारा जर ज्ञानी लागतो. पहिली चाल म्हणण्यासाठी पूर्वरंगातली चाल म्हणावी लागते. पहिली मधली चाल मध्य रंगातली म्हणावी लागते आणि शेवटची चाल उत्तर रंगातली म्हणावी लागते. ते ज्ञान कोणाला आहे? जनाबाईला. चाल म्हणणाऱ्यापेक्षा चाल सांगणाऱ्याला ज्ञान असलं पाहिजे. नाही तर जोड लावत असताना समान व्यवस्थित आणि त्या स्वराचे, त्या तयारीचे, एका गुरुचे जवळपास मिळाले तर ठीकच आहे. आणि ते आपण लावणं गरजेचं आहे. त्या जनाबाई या प्रवाहामध्ये आल्या. कोणामुळे? हे सगळे उपकार श्री संत ज्ञानोबारायांचे. ज्ञानियाचा गुरु राजा महाराज. ज्ञानियाचा गुरु राजा महाराज. ज्ञानियाचा गुरु राजा महाराज. Nani
काय ज्ञान आहे ज्ञानोबा राहायचं. अरे अरे ज्ञाना झालाशी पावन, तुझे तुझ ज्ञान कळू आले. माणसाला आधी स्वतःच ज्ञान व्हावं. गाडीवर ढेगभर जगाचं ज्ञान होऊन काय उपयोग आहे. ते जनरल नॉलेज होईल. पोट भरायची विद्या आहे ती. स्वरूप ज्ञान व्हावं. मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वा कर्तास्य विद्यते. मी कोण आहे. काल उमरग्यामध्येच का जन्म घातला. काय या देहामध्ये आलो. कुठून आलो या देहात. 9 दरवाजे आहेत या देहाला. 10व्या दरवाज्यातून आलो. पण तो आपल्या आईने बंद करून टाकला दरवाजा. टाळू मागून एवढं तरी वाचून सगून राहावं म्हणून 10व्या दरवाज्यातून प्रवेश आईच्या उदरात. 9च राहिले शिल्लक. आता जायचा यायचा दरवाजा जायचा आहे पण ते बंद आहे आता. मग जायचं कोण्या दरवाज्यातून कोणाला माहिती. इथं अंधार पडल्यावर घराचा दरवाजा सापडला. येऊन सोडावं लागतं धरून. हे कुठल्या दरवाजे काय सांगू आता रात्रचा महाराज त्याचं त्यालाच कळलं का नाही की म्हणते माझं. 9 मास कष्टाला प्रसिद्ध 10 इंद्रियाचा देह म्हणून 10 दरवाजे देहाला. फार मोठं विज्ञान आहे याचा. अभ्यास करा. धर्मशास्त्राचा अभ्यास करा. वेळ नाही आता आपल्याला सगळं सांगण्यासाठी. हो. आणि हे सगळं सांगायला लागलं तर मग झोपा घेतील. मग उशीर होते. बसल्या बसल्या निवांत आपलं बिना गोळी खाता. झोपेची गोळी खाऊन बऱ्याच जणांना झोप लागत नाही. ज्ञान कशाला ज्ञान म्हणतात. मी कोण आहे कळण्यासाठी सगळं आहे. 4 महावाक्य आहेत वेदाचे. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. किती झाले. प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे. आणि त्यातलं तत्वमसी हे विशेष आहे. ते तू आहेस. तत्त्वम असी. ते तू आहेस असं सांगतात सद्गुरू. आणि मग ज्ञान प्राप्त होतं त्याला. सद्गुरु प्रणित हे ज्ञान आहे. गुरु मार्गातून प्राप्त झालेलं हे ज्ञान आहे. आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा. बीज प्रगटले. पार्वतीला ज्ञान देत असताना हे ज्ञान मत्स्योदरी गुप्त भगवान विष्णूने ऐकलं. आणि मग मत्स्येंद्रनाथ नामाभिधान आहे त्यांना. तिथून पुढे चालत आलेली परंपरा नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोध आला तिथून पुढे चालत. मग तिथून पुढे भगवान शंकराला ज्ञान दिलं. गोरक्षनाथ कोण आहेत. भगवान शंकर. चला पुढे
तिथून पुढे चालत आलं गहिनीनाथाला, ते भगवान विष्णू आहेत. चला तिथून पुढे निवृत्तीनाथाला, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार म्हणजे अवतारती, खाली येऊन सामान्याला तारता, त्याला काय म्हणायचं? अवतार स्वामी निवृत्ती. निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकर, महाविष्णूचा अवतार, 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 सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, अवतार सखा माझा ज्ञानोबऱ्यापर्यंत चालत आली बरं का. आदिनाथ गुरु ज्ञानदेवा सार, काय फरक असेल पाजविनी सोजविनी मध्ये? आई पाजवते आणि श्री गुरु चोजवतात. आलं का लक्षात? चोचीतून चोचित देणे. पक्षीनी पिलाला चारा कशी देते? चोचीतून चोचित, त्याला चोजवणे म्हणतात. असं आहे, लक्षात घ्या, त्याला चोजवणे म्हणतात. ज्ञानदेवा सार चोजविले. कसं आहे, काही चालत नाही. वट्ट लाट हिंगण बेट जोडून काही बी आपलं टाकडं टुकडं जोडून नाही चालत तसं. हा असू दे, आवाजात असेल तसं येईल, नाही तर नाही काय बंदच करून बोलू आपण, काय अडचण नाही. ज्ञानदेवा सार चोजविले, पाजविले नाही. आई स्तनपान देते बरं का, पण श्री गुरु चोजवतात. स्त्री म्हणजे आपली आई आहे आणि ती आई आपल्याला ते दुग्ध बालपणी तिचं आपण दूध पिलं पाजवते, पण श्री गुरु आपल्याला चोजवतात बरं का. 17वेचे स्तन्य देशी, 17व्या जीवनकळेचं स्तन्य देते श्री गुरु नावाची आई. ते एकच आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानदेवासार चोजविले, ज्ञानोबारांनी चोजवलं. हे सगळं इतकं सोपं नव्हतं.
कडाडून प्रखर विरोध झाला ज्ञानोबरायला. हे सगळं जगाला देत असताना आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. हरकत नाही, त्यांनी ते स्वीकारलं. पण हे ज्ञान जगाला दिलेलं आहे. देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाताना निघाले त्यावेळेला विठ्ठलपंत पुढे गेलेले होते. आईचा जीव लेकरात अडकलेला असतो. नवरा बायकोचं मध्यरात्रीपासूनच बोलणं आई वडिलाचं निवृत्तीनाथाने ऐकलं होतं. पण उगं कोस बदलून ऐकत होते काय बोलतात. त्यांना माहित होतं आता सूर्योदयाच्या अगोदर आपले आई वडील दिसेनाचे होणार आहेत. तोंडावर उपरणं होतं पण सगळं ओलं झालेलं होतं. ओरडत होते आई जाणार आहेत, बाबा जाणार आहेत. आणि मग हे तीन झोपले होते, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताबाई. जवळ गेल्या आणि असं डोक्यावर हात फिरवून चेहऱ्यावर हात फिरवत असताना ते उपरणं ओलं लागलं. उठून बसले, कडकडून मिठी मारली आईला. त्यावेळेला त्यांनी सांत्वन केलं, हृदयाशी लावलं आणि सांगितलं, म्हणले ऐक. तेव्हा म्हणले बाप चाललाय. चंद्राच्या प्रकाशात दिसत होती पाठमोरी आकृती. असं आहे, तो निष्ठूर नाही म्हणले, पण विरक्त आहे. आपल्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून निघाले न सांगताच. मी आई आहे तुमची. माझं अंतःकरण गुंतलेलं आहे. का? ज्ञाना हट्टी आहे, सोपान काहीच बोलत नाही, मुग्ध आहे. लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईची. मुक्ताबाई लढीवाळ आहे, तिला तर काहीच कळत नाही. म्हणून निवृत्तीनाथावर जबाबदाऱ्या घातल्या. ऐक, बाप चाललाय, पण बापाचं काम उजाडल्याबरोबर बापाचं काम करावं लागेल. मी आई आहे, मी चालले. पतीची मता अनुसरून आईचं काम, आईची भूमिका पार पाडावं लागेल. इतकं सोपं नाही गड्याला आईची भूमिका पार पाडता येईल. आईच लागत असते त्याच्यासाठी. आणखीन मला तर वाटत नाही आम्ही ध्यान प्रायश्चित्त घेतलं तरी सुद्धा तुम्हाला जग स्वीकारेल. तुमच्या मुंजी होतील मला शंकाच आहे. म्हणून तुम्हाला गुरु कोणी करून म्हणजे अनुग्रह कोणी देणार नाही. म्हणून गहिनीनाथाचा अनुग्रह तुला आहे, तो तिघांना अनुग्रह दे. ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाईला. असं आहे. आणि चौथी भूमिका, किती झाल्या भूमिका? बाप, आई, श्री गुरु आणि भाऊ म्हणून, थोरला भाऊ म्हणून. किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. म्हणून ज्ञानोबरांनी अगोदर समाधी घेतली, पुन्हा सोपानदेवाने सासवडला समाधी घेतली. मुक्ताबाई तापी तीरावर गुप्त झाल्या आणि आईच्या वचनातून मुक्त झाल्यावर निवृत्तीनाथाने सगळ्यात शेवटी समाधी घेतली. केले नारायणे उपराटे, केले नारायणे उपराटे, नारायणे उपराटे, नारायणे उपराटे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे. नारायणे उपराटे, नारायणे उपराटे, नारायणे उपराटे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे. थोरला भाऊ तसाच आहे. 3 पाठचे गेले सगळे. आनंद आहे का त्यात? पण आईच्या वचनात गुंतले होते. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराटे. लेकर मरण मायबाप शिल्लक राहणं उपराट आहे. थोरला भाऊ राहणं धाकटे त्याच्या पाठचे जाणं. अन्न गोड लागत का? माझ्या देखतचे गेले, माझ्या पाठचे गेले म्हणते, रोजच म्हणताय ते. त्या जगण्यात आनंद नसतो. सवासा झालेलं कधी चांगलं असतं, पण उपराट झालं का? केले नारायणे उपराटे. निवृत्तीनाथांच्या जीवनामध्ये पण आईच्या वचनामध्ये होते. पण अनुग्रह दिला तिन्ही भावांना. ज्ञानोबरायला अनुग्रहित केलं, सोपानदेवाला अनुग्रहित केलं, मुक्ताबाईला अनुग्रहित केलं. आणि हा अनुग्रह नाथपंथातला आलेला आहे. शंकराचा अवतार निवृत्तीनाथ आणि विष्णूचा अवतार ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायचे 3 शिष्य. किती शिष्य ज्ञानोबरायचे? 3 शिष्य. कोणते कोणते सांगा? 700 वर्ष झाली. मग बाकीचं सगळं सांगतो मी या भागातलं. मला फक्त 3 शिष्य सांगा ज्ञानोबरायचे. परंपरा एकाला सांगायची होती, पण ज्ञानोबरायला निवृत्तीनाथांनी दिलं. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला.
निवृत्तीनाथाने सांगितलं आता तुला जसं करायचंय तसं तुझ्या मनावर म्हणले. दोघाला दे, तिघाला दे, नाही तर अख्ख्या सगळ्या जगाला दे. कारण ज्ञानोबराचे विचार आहेत, हे विश्वाची माझे हे मुळकी माझं गाव, उमरग माझं गाव, मी सताळा एवढा असं नाही, हे विश्वाची माझे घर. आणि त्याच विचारावर तुकोबर आहे. तुका आकाशा विश्वात आकाश आहेच बरं का, विश्वात कुठं आकाश नाही. मग तुकोबराचे तेच विचार आहेत, लक्षात घ्या. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर. आणि का जो अवतार नामयाचा कोण म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात. कुणाला सांगतात? रामेश्वर भट्टाला सांगतात स्वप्नात येऊन, त्याची तुझ काही घडली रे निंदा. ज्ञानोबाराने सांगितलं रामेश्वर भट्टाला की तुकाराम महाराजाची निंदा तुझ्याकडून घडलेली आहे, म्हणून अंगात आग पडली, बाधा झाली, जा म्हणले डोकं टेकून पाय पड, कीर्तन चालू आहे तिथं. आणि मग अंगात ती आग कमी झाली. वैष्णवाचा अपमान केल्यावर देव मग बदला घेत असतो. हरिजनाची कोणा नघडावे निंदा, साहद गोविंदा नाही त्याचे. देवाचा तो वैरी शत्रू दावेदार. आघोर कुंभपाक भोगावं लागतं, अधोगती होते. ज्ञानोबरायचे किती शिष्य? 3. तुम्हाला वाटलं का गेलं महाराज पुढे आता तेलगावला? चापूरला गेलं वाटलं, इसरला. तर महाराजाचं विचारायचं बरं झालं. किती शिष्य? किती? 3 शिष्य. आकडे तर सांगा, आधार नंबर, पासबुक नंबर, घर नंबर, हे पाठ आहे सगळं. खाते नंबर किती आहे तुझा? खाते नंबर नाही, मला नको पैसे नाही. 3 शिष्य. कोण कोण? भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानदेव बोधी तिघा जना. सत्यबाळे बोध गैबिराया केला, रेडा बोलविला प्रतिष्ठानी. भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानदेव बोधी तिघा जना. सत्य अमलनाथ, त्यांच्या परंपरेमध्ये नाथ म्हणायची पद्धत आहे, निवृत्तीनाथ. आपण ज्ञानदेव म्हणतो, पण त्यांचं ज्ञाननाथ नाव आहे संप्रदायातलं. ज्ञानेश्वर ज्ञानदेव आपण वारकरी संप्रदायात म्हणतो, पण त्यांचं परंपरेतलं नाव काय? ज्ञाननाथ. ज्ञाननाथाने म्हणजेच ज्ञानदेवानी ज्ञानेश्वर महाराजांनी अनुग्रह दिला. कोणाला? सत्यामलनाथाला दिला अनुग्रह. एक पहिला शिष्य कोण? परंपरेतला एक शिष्य केला सत्यामलनाथ. आणि दुसरा शिष्य रेडा. रेडा बोलविला प्रतिष्ठानी. डोक्यावर हाटकुनी ठेवला होता रेड्याच्या. ज्ञानोबाराने ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. रेडा दुसरा शिष्य ज्ञानोबारायचा. आणि तिसरा शिष्य सुतार वंशातले भोजलिंग काका, हे पंढरपूर प्रांतातले. त्यांच्या आई पोंडुळच्या होत्या, गंगेच्या काठावर, गंगाखेडच्या पुढे महातपुरी सोनपेठ रोडवर मध्ये. आणि फाटा एक पोंडुळ नावाचं गाव आहे गंगेच्या काठावर. तिथली आई होत्या कोणाच्या? भोजलिंग काकाच्या. हे सुतार वंशातले. आणि त्या भोजलिंग काकानी, आजी माधुकरी येते आळंदीमध्ये, ती त्या भोजलिंग काकानी आणि आई वडिलांनी त्याग केल्यावर सकाळी जेवायची सोय नाही ना. सगळे संन्याशाची लेकर म्हणून तोंड बघत नव्हते आळंदीमध्ये, कोणीच शिवून घेत नव्हते, कोणी स्पर्श करत नव्हते. प्रसंगी चांडा म्हणले संतांना लोक. आणि मग जेवायची भ्रांत. भिक्षा वाढत नव्हते कोणी. भिक्षा मागायला तो झोळी फाडायची, झोळीत वंजळवर माती टाकायची, गवऱ्याच कुस करून टाकायच्या, दगड टाकायचे, घाण टाकायची अंगावरती. मग शेजारच्या आळंदीच्या गावच्या गावांना नेमलं कोणी भोजलिंग काकाने. आणि हे लेकर खांद्यावर एकाला घ्यायचं, मग सोबत पवरी घेऊन आपलं एखादा दळपा घेऊन त्याच्यामध्ये पाऊड, काय म्हणता तुम्ही, भाकरी बांधायचं, चिंदूक चिरगुट घेऊन त्याच्यात भाकरी बांधून, म्हणजे कालवण म्हणतात त्या भागामध्ये, ते आणायचं एखाद्या पवरी डेचकीमध्ये आणि लेकरांना चुरून खाऊ घालायचं. आज त्यांच्या नावावर आपल्याला गुलाबजामुन, बालुशाही, जिलेबी. काय होतं मरो पाटील आज पंक्तीला? काय होतं? भात वरण. काल शिरा. गोड पाहिजे ना, स्वीट पाहिजे, गोड पाहिजे. असं काय काय असणं घडेल ते करा. सत्य चालू ठेवा. आलं का लक्षात? परमार्थ करा. चांगलं आहे का बरं का. कानाची क्वालिटी खराब होऊ देऊ नका. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. अभ्यास करा, उंची वाढवा. कीर्तन करण्यासाठी ज्ञानेश्वर वाचायचा तर रोज एखादी तरी ओवी जर कानावर पडली तुम्ही वाचलेली, तर तुम्हाला आनंद होईल. अरे कालच गेली होती त्या अध्यायामध्ये ओवी, आनंद वाटतो. बघा तरी या प्रयोगाला उपक्रम राबवा. असे आमचे उपक्रम काही वेगळे असतात. मी आपल्या शिक्षकी नात्यानं सांगत असतो उपक्रम माझे. आलं लक्षात? मी कोण काय म्हणतंय त्याचं ऐकून मी सांगत नाही. संतांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती चिंतन करून सांगत असतो. मला कोणाची टिपणं घ्यायला वेळ नाही.
संत महात्म्याने सगळं वाङ्मय आपल्याला लिखाण करून दिलेलं खूप आहे. एक जन्म पुरणार नाही एवढं लिखाण संत महात्म्यांचं. एकट्या शांतीप्रमाणे नाथ महाराजांचेच ग्रंथ एवढे आहेत, पोतं भरून एकट्याचेच ग्रंथ एवढे आहेत. ज्ञानोबरायचे ग्रंथ, गाथा, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, आणखीन हरिपाठ, अमृतानुभव आणि योग वाशिष्ठ होता त्यांचा एक ग्रंथ. पण तो आज दुर्मिळ मिळत नाही. कुठेतरी ते सापडेल, कुठेतरी सापडेल बरं का. तशी इच्छाशक्ती आपण आपली प्रबळ ठेवू बरं का. विल पॉवर आपली ठेवायची. मिळालंच पाहिजे ते कधीतरी आम्हाला वाचायला. एवढ्या कष्टाने दिलेला ज्ञानोबराचा ग्रंथ कसा आम्हाला वाचायला मिळत नाही. मिळेलच, कोणती तरी पिढी भाग्यवान असेल भविष्यामध्ये आणि ते आपल्याला वाचायला मिळेल, पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, श्रवणाला मिळेल. म्हणून रामायण वाचत चला. 4थीला असताना रामायण वाचत होतो बरं का दादा. 6वीला असताना रामायण सांगत होतो. 12व्या वर्षी वक्तृत्व प्रगट झालं सद्गुरू कृपेने. ते मंदिर पाडायचं होतं आमच्यातलं जुन्या काळातलं जीर्णोद्धार तेवढा. आणि म्हणजे रामायण कुठं वाचायचं, आमची ढाळच मोठी असल्यामुळं म्हणजे माळंकराच्या वाड्यात वाचू आपण. तिथं रामायण आलं घरी वाड्यात आणि मग तिथं वाचायला सुरू केलं. म्हणून कीर्तनकार झालो. हो, लक्षात ठेवा. हे असं होईल म्हणल्यानं होत नसतंय बरं का. हे कीर्तन सगळ्याला वाटतं कीर्तन करावं. हो, ते उपरणं बांधण्यापासून आहे, धोतर नेसण्यापासून आहे. आम्हाला पॅन्ट घालायचा अर्धा घंटा लागते, धोतर नेसायला 5 कष्टे घालावं लागतात धोतराला. किती? 5 कष्टे. कोणते कोणते? जाऊ द्या पुन्हा सांगा कीर्तन झाल्यावर. धोतर नेसण्याचं सुद्धा शास्त्र आहे जगताप सर बरं का सर. धोतर नेसण्याचं शास्त्र आहे. म्हणून तर धोतर गळाले काल्याच्या कीर्तनातलं. धोतरच नेसता आलं नव्हतं म्हणून गळालं. असं आहे. गाठीवर नेसायचं नाही. गाठ बाहेरून बी नसावी, मधल्या गाठीचं बी नसावं. गाठीचं जमत नाही, गाठ नसावी. असं बरोबर असं असं पिळून धोतर नेसलं पाहिजे. असं दसकटाच्या तुराट्याच्या वावरानं जरी पळालं धोतर फाटल पण फिटत नाही. धोतर फाटलं तर फाटलं, दुसरं घेऊ, पण धोतर फिटत नाही. ही खुबी आहे धोतर नेसण्याची. असं आहे. ते धोतर नेसण्यापासूनचा विषय आहे बरं का. असं गुरु परंपरा आहे. इतका सोपा नाही हा विषय. भजन चाली म्हणायला लागले की बसलेली माणसं असं असं करतात. त्याला उभारल्यावर जमत नाही, घाम सुटत आहे. मग वाजवायला जमत नाही. सगळी तिमलेली कणिक लावायची नसते, तिला थोडं थोडं द्यावं लागते. जेवढं लागेल तेवढं कमी करावं लागते, कधी कधी वाढवावी लागते कणिक. बरोबर बरोबर वाजवावं लागतं. असं प्रेमानं वाजवावं लागतं. बडवीनं वेगळं आणि वाजवीनं वेगळं. मृदंग वाजवायचा का बडवायचा भाचे? वाजवायचा असा बरोबर समान वाजवायचा. आलं लक्षात? धुमाकडून कसा वाजवायचा आलं लक्षात? शाईकडून पुढे कशी वाजवायची? शाई घोटावं लागतं त्याला ते बरं का. आत्ता निघाले हे आपण काय आताच आहो का? आपण जुनेच आपण ज्ञानोबरापासून आलं लक्षात? येता जाता मा देवाचा सांगात तुका म्हणे गात देवनाम. आपण भक्त प्रल्हादाच्या ध्रुवबाळाच्या सुद्धा सोबत राहिलेले आहेत. असं आत्ताची अलीकडे आले ते त्याला काय तुका म्हणे आम्हा देवाचा सांग. नाही विसंबत येर. नाही विसंबत येर येरा. आम्ही विसरत नाही म्हणजे निद्रा करिता होतो ज्ञान. हनुमंतराय म्हणतात बघा कसे भव्य हनुमंतराय घेतली. एकदा तर मी हनुमंतराय जगताप सरण 2 भजनी 1 मृदंगानी 1 टाळकरी 1 विनेकरी एवढेच कीर्तन केलं. इथून पाणी वाहत होतं. लोक आलेच नव्हते इकडं. मोड फुटले तर कसं करावं? पावसात आलेच नाहीत घराच्या बाहेर. मी येऊन कीर्तन करून गेलो. किती वर्ष? 12 वर्ष झाले का? कोरोनाच्या आधीचा काळ आहे तो. मला आलं नसतं का वाटत पण तिकडून नायगावूनच परत जायला, जरी येऊन परत जायला आलं नसतं का? पण नाही. सगळ्याचं मुख्य आकर्षण असतं. 2 भजनी कमी येऊ द्या, चर्चा नसते. पण महाराजच नाही आल्यावर आता कशाची असं म्हणतात लोक. गेला असेल दुसरीकडे कुठं, तिकडं पाकिट जास्त असेल त्याला असं म्हणणार. कायच्या काही म्हणणार मग पुन्हा कालावीपर्यंत. इतकं सोपं नसतं ते बाबा. महाराज केवढे सोपे नाही म्हणजे या नादी लागू नका तुम्ही. जे जमल ते करा. वरण वाडा, खीर वाडा, शिरा वाडा. तिकडं सेवा करा, पट्ट्या गोळा करा, शिजवान खाऊ घाला, आम्हाला खाऊ घाला, तुम्ही प्रसाद घ्या. 3 शिष्य केले. सत्यामलनाथाला अनुग्रह दिला पहिला, त्यानंतर रेड्याला प्रतिष्ठाने अनुग्रह दिला दुसरा, आणि भोजलिंग काकाला अनुग्रह दिला. इंद्रायणी घाटावर समाधी आहे भोजलिंग काकाची. हो, त्यांनी आजही ती माधुगिरी चालू आहे 700 वर्षापासून, ज्या ज्या गावांनी ज्ञानोबराला सांभाळला.
त्या ज्ञानोबारांनी जगाचे उपकार फेडण्यासाठी बरं का, येथे उपकारासाठी समाजातलं अज्ञान पाहिलं संत महात्म्याने बरं का, भरकटलेला समाज पाहिला आणि त्या भरकटलेल्या समाजाला आणि ज्ञानोबारायने आणि आई बापाचं अंतकरण देऊन ज्ञान दिलं जगाला. ज्ञानी याचा गुरु, साधकाचा माय बापू, साधकाचा माय बापू, साधकाचा माय बापू, साधकाचा माय बापू, दरोशने हरे बापू, हरे बापू, दरोशने हरे बापू, साधकाचा साधना किती जण करतात? वारकरी संप्रदायाची साधना किती जण करतात? 2 अभंग पाठ म्हणजे साधना आहे का? नाही. साधना आपण जन्मभर साधकच असलं पाहिजे. साधकाचा मायबाप, धरुषणे हरे ताप, सर्वभूते सुखरूप, ज्ञानोबा माझा, ज्ञानियाचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा. जगाला ज्ञान देण्यासाठी बरं का, उद्धरावयाले देना जाना, उद्धरावयाले देना जाना, अवतरले उद्धरावयाले, दीनजनाच्या उद्धारा आले. नाथबाबांनी प्रत्येक संतांनी ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक संतांचा भाग आहे ज्ञानोबरायाबद्दलचा. जयाची द्वारी सोन्याचा तुकोबरायचा, हा एक अभंग. ज्ञानी याचा गुरु, काय ज्ञानेश्वरी उनी तेही पाठवली, अभंग आहे. ज्ञानोबरायचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. जनाबाईंनी केलेलं वर्णन आहे. विवेक सागरा सख्या माझा, ज्ञानेश्वरा कृपाळू उदार माझा, ज्ञानेश्वर. हा, शांती ब्रह्मनाथ महाराज. चैतन्याचा पुतळा काय प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. योग्याची म्हणजे योगाभ्यास करणाऱ्यांची आणि योग्य लोकांची असा अर्थ आहे. योग्याची माऊली कोण म्हणताय? नामदेवराय. जनाबाईंनी वर्णन केलं, नामदेवरायांनी वर्णन केलं, शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, निळोबारांनी वर्णन केलं. पशुमुखे ज्ञानेश्वरे, वदविले उच्चारे वेद घोष. निळोबारांनी वर्णन केलं, सर्व संतांनी वर्णन केलं. हो,
आपण उभं त्यांचं नाव तरी घेऊ शकतो, आपण काय अभंग करू शकत नाही. अभंग करायची गरज आहे नाही, आहे तेच वाचलेले आहेत आपण अभंग सगळे. खरंच हात वर करा की सर्व संतांची गाथा माझी एक वेळेस पूर्ण वाचन झालेली आहे. होईल का हात या मंडपामध्ये कोणाचा? बघितला सुद्धा नाही. आणखीन नामदेवरायांचा गाथा राहिलेला आहे, नाथबाबांचा गाथा राहिलेला आहे, निळोबारायांचा गाथा राहिलेला आहे, ज्ञानोबारायांचा गाथा राहिलेला आहे. फक्त गाथाच कोणता माहित आहे आपल्याला? तुकाराम गाथा. गाथा भजन तुकोबाराच्या गाथ्याचं आपल्या संप्रदायामध्ये. याचा अर्थ दुसरे गाथा वाचू नका असं तुकोबारांनी सांगितलंय का आपल्याला? नाही. पण का बरं तुकोबाराच्याच गाथ्याला महत्व आलं? त्याचं कारण आहे 13 दिवस वह्या रक्षुन्या देवानं डावा हात खाली उजवा हात वर घेऊन गाथा पाण्यामध्ये रक्षिले. बरं का? 13 दिवस झाले निश्चक्र करिता नपवशी अनंता माय बापा बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. श्रीहरीची भेट झाली बालरूपामध्ये. इंद्राणी काठावरती देव भेटले तुकोबारायला. आपल्याला काहीच माहिती नसता काही ऐकून आपण काही बोलत राहतो. तसं चालत नाही. उचलली जीभ लावली असं नाही चालत. वाचन करा अगोदर, अभंग वाचा असं आहे. कोणी म्हणतंय म्हणजे संतांच्यावर श्रद्धा कमी होऊ देऊ नका. बरं का? संताचे पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा. जगाला ज्ञानी करण्यासाठी, जगाला शहाणं करण्यासाठी, जगाला बोध देण्यासाठी, जगाला उपदेश करण्यासाठी ज्ञानियाचा गुरु असं आहे. तरी तुम्ही राजाच म्हणताय म्हणजे तुमच्या बसलेलं आहे ते. ऐकून बसलेलं लवकर निघत नाही. तुम्हाला जास्त अभंग ऐकून पाठ आहेत का वाचून पाठ आहेत? ऐकून पाठ आहेत. पण ऐकून एकदा बसलं की मग ते निघत नाही. काढू नका, जसं आहे तसं आपलं राहू द्या. मग बदल करायच्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होऊन जाते. मग पुन्हा ते अभंग बदल करायला गेले की राग विसरून जातो. बरं का? चाल बिघडते पुन्हा. असं होत आहे. जसं आहे तसं राहू द्या असं आहे. पहिला माझा दुराग्रह असायचा, पण आता मी सत्याग्रही झालोय. सांगून मोकळं व्हायचं. या किंवा नाही या त्या विचाराने आमचं काम आहे. आम्हाला संतांनी दिलंय म्हणून. बरं का? लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची. आखई चुडा हात्याला अंकन शोभे नाकाला. लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची. ज्ञानियाचा गुरु नव्हतं का जगामध्ये? ज्ञान नव्हतं. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. मग संसार चालूच होता की? हो. संसारातलं हित कळत होतं. हो. सालगड्याची भाकर न्यावी, त्याच्याबरोबर कुत्र्याच्या 2 भाकरी न्याव्यात. शेताकडे जावं. कालचं दार खालच्या वावरात फोडलं होतं, आज वरच्या वावरात फोडायचंय. इतके पोते झाले तेवढा हिशोब द्यायचा. त्या खुरपायच्या बायाचा रोजगार एवढा. सगळं कळतं. संसारातलं हित कळतं. परंतु आपल्याला हित कोणतं कळत नाही. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. हित ते करावे देवाचे, करुणिया मन एकविध यावे हितावरी. आपुल्या हिता जो असे धन्य माता पिता दयाच्या. आपलं ज्याच्यामध्ये हित आहे. बरं का? मग आपणा लागे काम वाण्या घरी गोळी त्याचे याती गोळ काय केजे. तुकोबर आहे सांगतात तुझं हित आहे ना. आपुले हित आपण पाही संकोच तो न धरी काही. आपलं हित ज्याच्यामध्ये असं दृष्टांत त्याच्यावर आपल्याला सांगायला वेळ कमी आहे. जवळपास मी लवकर आलोय. 8:15 आलो मी इथं. जवळपास रस्ताच भारी आहे इथपर्यंत यायला. आता इथलं जरा काम चालू असल्यामुळं इथं नायगावच्या पुढे थोडं ब्रेक लागलं. नाही तर सताळ्यापासून आपलं नॉन स्टॉप इथपर्यंत येता येतं. आणि मग इथं एवढं असावं थोडंसं रफ असावं. काही वाट्यामध्ये गतिरोधक अवरोधक असावेत असं. नाही तर मग वाट्यात जातात. मग असं होऊन बसते काहीतरी अंगावर येतात. मग पुन्हा हा बैल म्हणजे मार म्हणल्यासारखं. आमच्या नामदेव गुरुजीला बसवलं की मग ते मोटरसायकलवाल्याला. माझंच कीर्तन, माझ्या कीर्तनात चाल म्हणून पानगावून ते येत होते गावाकडे. ते किनगावला धडकीलं. सताळा मार्गे आलो असतं तर महाराजाचं गाव होतं. जेव्हा चुकलं असतं की 12 वर्षाचं चुकतं. एखादं विघ्न चुकलं तर घडी गेली की जगन्नाथ महाराज घडी गेली की पिढी जाते. घडी गेली की पिढी जाते. पिढी 30 वर्षाची असते. किती? 30 वर्षाचं संकट टळतं. जाऊ दे आता नंतर व्हाय असं तळा. आता आप्पाच्या चालायचा टकाटक झाला. डॉक्टर ओंबरेचे इथलेत का? ह्याने रेफर केलं का तिकडे? वा वा छान. डॉक्टरांचं अभिनंदन. त्यांच्या आई वडिलांना साष्टांग दंडावर. बरं त्यांचं कौतुक झालं बाबा.
कोर्ट आहे हो इथं मिटत आहे सगळं. उगा मग येडे होते का लोक ह्या गावाला कोर्ट म्हणायला? इथं मिटवी आहे सगळी, दुसरीकडे लावी आहे. हा इजत आलं तर मतदार म्हणजे बडकत आहे. इथं कोर्ट आहे. हा हाय कोर्ट त्या काळातलं. मला वाटायचं कोर्ट म्हणजे कोणाला विचारलं मी काल परवाच, कोर्ट का म्हणतात? ते जुन्या काळातलं नाव आहे ते कोर्ट. कचेरी आमची माळंगीला कचेरी होती, इथं कोर्ट होतं. असं पंचक्रोशी मध्ये ही तंटामुक्ती आहे त्या काळातली बरं का. समाजातले विवाद इथंच मिटवायचे, आपशी इथंच मिटवायचे. शक्यतो तालुक्याला जिल्ह्याला विभागापर्यंत जाऊ द्यायचं नाही, इथल्या इथंच मिटवायचं. अशी पद्धत होती जुन्या काळामध्ये, अशी माणसं होती त्या काळामध्ये बरं का. तसे पाणेदार पाचामुखी परमेश्वर होते त्या. 4-5 माणसाचं ऐकायचे ते. भले शाळा शिकलेले नसायचे पण त्यांचं माणसं म्हणायचे फलाण्यानं सांगावं मी ऐकावं. तिथं म्हणत होते लोक, तसं वागत होते लोक. आणि तुमच्या फलाण्यानं सांगावं ते फलाना खाल्ले 2-4 नंबर जमीनवाला नसायचा, त्या गावातला साधाच असायचा पण तो सत्यवादी असायचा. त्याला आणायचे माणसं, त्याला आणा म्हणायचे, त्यानं आल्याशिवाय मिटत नाही, त्यानं मनावून मी ऐकावं, असं होतं त्या काळामध्ये. आता नाही, आता घरच्या सगळंच बनवा बनवी आहे. सख्या भावालाच फितोर आहेत माणसं, कोणी कुणाचं मिटवा. आता कुठं नाही आता घरातलं सगळं पसारा सगळा होऊन गेलेला आहे. 10 दशी खबर काय पाठ आहे की तुम्हाला? अभंग नका का नसणार ओवी नका ते पाठ आहे सगळं. असं द्या राहावंच लागते व्यवहारातलं परमार्थ. अहो व्यवहारातल्या म्हणी अभंगाच्या दर्जाच्या म्हणी. म्हण अभंगात आहे तुकोबारायच्या. हातच्या काकणाला आरसा कशाला म्हण आहे आपण, तर त्याच्यावर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तू का म्हणे असे हातीचे काकण आणि तयाशी दर्पणे विल्लाळ कर. बरं का. दर्पण अशी नकटे असं काय तर लाजी असं काय प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. असं आहे. नाक खाजवलं की नकट वरमत असं आहे. त्या तोडीचा एक अभंग आहे तुकोबारायचा. अशा अनेक अभंगात वाचन करत चला गाथा वाचा. माझा उद्देशच एवढा की तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भावार्थ रामायणाकडे सर्व संतांच्या गाथ्याकडे प्रवृत्त करायचे. का मी जे तो टाकून 2-1.5 तास बोलतो ते सगळं गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भावार्थ रामायण वाचण्याचा तो परिणाम आहे बरं का. भरपूर भांडवल आहे संत महात्म्यांचं. आमचं दुकान बारक आहे, टपरीचं आहे आमची, पण आमचं गोदाम मोठं आहे. घातला दुकान देते पडिये तैसा आहेवान दोन्ही प्रमाण आहेत. देती आली अशी दान पडिये तैसा थोडीले भांडार धन्याचा हा माल. आमचं गोदाम पंढरपूरला आहे बरं का. आमचं टपरी आपलं तिथलं आणून आपलं होलसेल मधलं आणून इकडे थोडं मुळकीला उंबरग्याला सलगऱ्याला वाटप करत राहायचं. आमच्याकडे हमाली आहे. शेवटी आम्ही मोकळे बारदाना तेवढा सोबत आहे आमच्या. असू द्या चला. ज्ञान आहे ज्ञानोबा यांच्याकडे. लोपले ज्ञान जे आरतीमध्ये म्हणतो आपण, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टकची केले. कोणतं ज्ञान आहे ज्ञानोबरायाकडे? ज्ञानोबरायाकडे ब्रह्मज्ञान आहे, तसंच ज्ञानोबरायाकडे भौतिक ज्ञान सुद्धा आहे. ऐका, जलविद्युतचा सिद्धांत आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कोणता? जलविद्युत किती प्रकारचे आहेत? औष्णिक विद्युत. परळीला कोणते होते? औष्णिक विद्युत. कोयनेला जलविद्युत. भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये अणुविद्युत. आणखीन एक विद्युत आहे, जंगलामध्ये आग लागते वनवा पेटतो, घर्षण विद्युत. बरं का. किती झाले? आणखीन प्रकार असतील विज्ञानाच्या संशोधनामध्ये. अनेक वर्षानंतर काही सिद्ध होत जातील. एवढे विद्युतचे 4 तरी प्रकार जवळपास मला आणि माहितीतले आहेत. त्यापैकी जलविद्युतचा सिद्धांत आहे ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे तै विजू माझी असे सलील. काही ज्ञानोबराय सांगतात पाण्याला गती दिल्यावर त्यापासून विद्युत निर्माण होते. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज, पाण्याला गती दिल्यावर त्याच्यापासून विद्युत निर्माण होते. प्रगटले तेज लखलखित दिसे तै विजू म्हणजे दिवा. तै विजू माझी असे सलील. काही पाण्यापासून तयार झालेली विद्युत जेवढा दिव्यात जाते तेवढा दिव्यात प्रकाश असतो का? पाणी प्रकाश असतो. हा प्रश्न केलेला आहे त्या ओवीमध्ये ज्ञानोबरांनी. आणि ही ओवी कुठं आहे? ज्ञानेश्वरीत आहे. किती वर्षापूर्वीची आहे ज्ञानेश्वरी? 700 वर्ष. कोणत्या वयामध्ये लिहिली? 16व्या वर्षी. आमच्या दात पडले तरी आमची आणखी भेट झाली. कसं कळलं आम्हाला? उभं म्हणायचं हे थोतांड आहे ते खोट आहे, हे आम्हाला पटत नाही, घरी कोणी ऐकत नाही. आलं लक्षात?
किरकिर करायला म्हणून हाकलून देतात बाहेर आणि ते म्हणणार इकडं आम्हाला पटत नाही, आपल्याला काही मान्य नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारुनी. चला सोनं केवढ्याला तोळा आहे बघा. आता टवकारले कान सोनं म्हणल्यावर काहीतरी सांगते माय म्हणायचं. सोन्याचा विषय निघाला. कुणाला आवडते सोनं? सीतेला आवडते सोनं. हरिण बसलं होतं सोनेरी होतं. कुणाला आवडते सोनं? सीता. या सगळ्या सीता माता. असं ऐका, सोनं तयार करायची उभी आहे 4थ्या अध्यायामध्ये. बघा जगताप सर सुद्धा सरकून बसले. हा कळ लागायला म्हणून. काही गुडघ्याचे पेशंट, बेलचे, सायटिका प्रॉब्लेम, मणक्याचे, भेन बसणं आता हे असं. खुर्ची होती तिकडे बसायला आपल्याला बरं का. खुर्चीवर बसत आहे की काय करा. आमच्या टाळकरी बसल्यावर तुम्हाला काय अडचण आहे? फॉर एक्झाम्पल 2 आहेत की आमच्याकडे. का बसला म्हणायला अडचणच नाही. आधी तुमच्या भजण्याला सांगा म्हणताल तुम्ही. उगाच आमच्या मागे लागले मगापासून हात धुवून. सोनं तयार करायची ओवी आहे 4थ्या अध्यायात. ओवीचा क्रमांक सांगणार नाही, तेवढीच ओवी वाचतात ज्ञानेश्वरी काढून. उगा एका तरी अध्यायाचं पारायण करताल तुम्ही. 4था तरी अध्याय पारायण होईल की जन्माचे कर्म काही का असणार. 4थ्या अध्यायात सोनं तयार करायची ओवी आहे. सांगू काय करायचे आता? सोनं लाटण करायचे का? सांगा बरं की. ऐका, खरंच ऐका वाटायला. हो, ज्ञानेश्वरी बघितली नाही, वाचली नाही आणि महाराज लोक सांगतात खरंच असेल का असं वाटतंय. हो, मग टाव करतात कान, पावक होतात माणसं, सरसावले पुढे. चला. पाहे पा पितळेची गंधे काळीख. पितळातला एक दोष आहे. कोणता? त्याला हिरवा डाग पडतो. दसऱ्यामध्ये त्याला घासून पुसून ठेवावं लागतंय. पितळेचे भांडे दसऱ्यातच घासून ठेवणार. चिंचाचा कोळ लावणार, पितांबरी लावणार, रांगोळीने घासणार, चकचकीत करून ठेवणार. मग तेवढ्यात एखादा थेंब पावसाचा शिडकावा पडावा, लगेच हिरवे डाग पडतात त्याला. पितळीतला तो दोष आहे. ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा पितळेची गंधी काळीख, जै फिटलिया होय निर्दोख. त्या पितळमध्ये हिरवेपणाचा जो डाग पडायचा दोष आहे, त्याचा अंगचा दुर्गुणधर्म आहे. तो घालवता आला तै सुवर्ण काही अनेक जोडू जाईजे. पितळापासूनच सोनं तयार होतं. सगळं पितळ तर मोडीवर घातलं आणि जर्मन घेतला. पितळाचे घागरे सासूची तेवढी राहिली गंगा जमुना, अर्ध तांबन अर्ध पितळची. त्याला कसली घागर म्हणतात? गंगा जमुना. तिकडे जायची गरजच नाही, घरात आहे गंगा जमुना. अलग लक्षात. पितळ थंड राहतंय आणि तांब थोडं उष्ण राहतंय. पण यमुना लय वडते पाणी, गंगा जरा शांत आहे शीतळ. पण पितळ आणि तांब्याला मिसळून गंगा जमुना म्हणतात घागर. माहित होतं का तुम्हाला? म्हणून 8 लाख कीर्तन माझे ठेवावं लागतात. सगळं सांगतोय अभ्यास. एकाच कीर्तनाची पंचायत होत्या काही ठिकाणी. हे नका वा ते आणू का लय. ती आमच्या जवळ गावात मध्ये लय तांबीस आहे महाराज आणू नका. काय वा का कोणाला चापट मारली नाही, चिमटे सुद्धा कधी खाकुरा काढला नाही, तरी मग खऱ्याची माय वनवासाला पेढे खायला. पितळाचा दोष गेल्यानंतर सोनं तयार होतं. 4थ्या अध्यायात ओवी आहे. पुढच्या वर्षी विचारणार आहे मी, वाचले का ओवीचा क्रमांक सांगा बरं का. पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीचं टिपण लावून ठेवायचं आत्ताच नेम कायम. पुढच्या वर्षी येतो म्हणलंय महाराज म्हणून. ते ओवी बघून ठेवा नका का नाव कीर्तनाला. ओवी बघून ठेवा. सोनं कसं तयार करायचं त्याचं ज्ञान कोणी दिलं? ज्ञानोबरायांनी दिलं. ज्ञानेश्वरीमध्ये असे अनेक ज्ञान आहेत बरं का. ते ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणियाती अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून ज्ञानोबराय ज्ञान आहे. ज्ञानदेवे रचिला पाय, उभारले देवालया, उभारले देवालया, उभारले देवालया. बोला बोला. उभारले देवालया, उभारले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाय,
असतात, म्हणण्याची अडचण असते. कुठे म्हणणारे असतात, वाजवणारच नसतात. कुठं दोन्ही तयारीचे असतात, कधी कधी दोन्ही नसतात. असेल त्याच्यावरती भागून घ्यावं लागतं. कै पलंगी शयन, घरी आपण फोमच्या गादीवर झोपतो, पण वारीच्या वाटानं पळसाचे पानं कलतानी पोते अंतरून झोपावं लागतं ना. पालात पाणी घुसल्यावर चिखलात झोपतात. करतात का तिथं तक्रार कोणी? शावरला आंघोळ करणारे सुद्धा त्या टँकरच्या खाली घुसतात असे तुरमड दिवस. हा बाया तिकडं, गडी तिथं, कोण कोणाची लाज नाही काही नाही, सगळे माऊलीच तिथं. हा आणि इथं घरी घरी फार व्यवस्था आहे. आराम लागतंय, शावर लागतंय, नळ लागतात. चल ना तर 6 महिन्याला बदलणार. पैसेवाले माणसं पण ते सुद्धा त्यांचे व्हिडिओ करून आणि जा. पैसेवाला माणूस टँकर खाली आंघोळ करून आला का, आणि ते गावातून तक्रारी करून आला, घेऊ दाखवतो म्हणायचं, व्हायरलच करतो म्हणायचं. हा का भगवान आपलं तक्रार नाही, बिनभाव भाग का ज्ञानोबा राहायसाठी. ह्या लेकरांनी ज्ञानी केलं आपल्याला. ह्या लेकरांचे विचार ज्ञानोबा राहायचं ऐकण्यासाठी तुम्ही बसून आहेत. वाळवंटाला सगळा समाज एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. पंढरपूरला येऊन चाल म्हणली, नामदेवराने कीर्तन केलं. नामदेवराच्या कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, तिथून इथपर्यंत आले. वारी केली पंढरीची. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा पंढरपुरा नेईन गोडे, पंढरपुरा नेईन गोडे, पांडुरंग मला पांडुरंग मला गुढी म्हणजे वारकऱ्याची भगवी पताका. संतांच्या अभंगातली गुढी म्हणजे भगवी पताका खांद्यावरती घेऊन. ते ब्रह्मध्वज आहे आपला वारकरी संप्रदायाचा मानचिन्ह आहे. दिंडीच्या सगळ्यात पुढे कोयचा असतात पताका असतात. उंच पताका, कुंचे पताकाचे कुंचे पताका गरुड टके, श्रंगारनिके करुणी स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. वारीची वाट तयार केली ज्ञानोबाराने. ते ज्ञानोबारा भगवी पताका घेऊन पंढरीला. नामदेवराच्या कीर्तनामध्ये चाल म्हणली. काय गुणवान लेकर आहेत, लहान लहान कौतुक झालं आणि त्यांची मैत्री झाली. कोणाशी? नामदेवरायाशी. कसला नामदेव बघण्यासाठी आले होते. जेवतोय म्हणून देव त्याच्या हाताने असं. आणि मग सगळ्या जगाला ज्ञान दिलं त्या माध्यमातून.
ज्ञानोबाराय उत्कृष्ट आणि गवई होते. ज्ञानोबाराय उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा होते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जगाला उद्धरून येण्यासाठी भवार नवी नाव उभारी, भवार नवी नाव उभारी, भाषा येतात आपल्याला. तुम्हाला गणिती भाषा येते, मराठी भाषा येते, द्वितीय भाषा हिंदी येते, इंग्रजी जमते काय, 2-4 भाषा येतात. प्रशांत किती भाषा येतात तुला? 2 आणि 4 6. हा 4. आप्पा तुम्हाला मराठी कन्नड. आप्पा म्हणल्यावर कन्नड यावं लागते. इंग्रजी. हा आप्पा म्हणजे हे लोभातले तुम्ही जातीवंत आप्पा. कन्नड यायला पाहिजे तुम्हाला. हा मोगम थोडं थोडं मोगम. तुम्हाला हिंदी मराठी 2च येते. काय जेवढे येत नाही ते येत नाही, येते ते काय. आता काय 10 सरले 5 काय करायचे? किती जरी राहायचे महाराष्ट्रात आपल्याला. माझा मराठाची बोलू 56 भाषा येत होती, पण कौतुक कोण्या भाषेचे केलं? मराठी भाषेचं केलं. ज्याचे गावी केला वास काशी नसावे उदास. उमरग्यात राहताना उमरग्याच्या लोकांशी उदास राहायचं नाही. त्यांचं ते काही कास नाही व्यवहारामध्ये. आपण ह्या गावातले बरं का, दुसऱ्या गावात आपलं चालत नाही. तिकडे मुळकीत काय सांगून बघा, ते म्हणते तुमच्या गावात बघा, इकडे काय. बरोबर आहे. आपलं आपलं ज्याच्या त्याच्या गावातले काही कास नाही. ज्याचे गावी केला ज्ञानोबाराय महाराष्ट्रातले, सगळ्या भारतात फिरले तीर्थयात्रेच्या निमित्ताने बरं का. आयुष्य कळसाशी आले, अभंगत्वा सिद्धीशी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले, तीर्थमिषे जगदोद्धार. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये नामदेवराय फिरले. पंजाबी भाषेमध्ये नामदेवरायचा अभंग आहे आणि कन्नड भाषेत ज्ञानोबारायचे अभंग आहेत. गाथावाचा कन्नड भाषेमध्ये, पंजाबी भाषेमध्ये नामदेवरायांचा अभंग आहे. असा वारकरी संप्रदायाचा असा विशेष आहे की आपले अभंग गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहेत. आपल्या वारकरी संप्रदायातले शिंपी कुळातल्या नामदेवरायाचे बरं का. ज्याला शिंप्याचं पोर एक देवाय पोरग कपडे शिवणारे शिंप्याचं असं म्हणत होते लोक त्या काळातले. त्या लेकराचे अभंग कोणाच्या गाथ्यात आहेत? शीख धर्म गुरु ग्रंथ साहेब धर्मग्रंथात आपले अभंग आहेत. हा विजय वारकरी संप्रदायाचा हा मोठेपणा याचा धरीन अभिमान करीन फुले जतन. ऐका, बरेच माणसं म्हणतात पाणी सवळ्यातलं आहे बरं का. हे शिवणूक सवळ्यातलं आहे असं म्हणतात बरं का. पाणी कशातलं? सवळ्यातलं. ऐका, नामदेवराय सांगतात 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. कशामुळे सवळ्यातलं म्हणतात? अनुसूट आहे. हा नवा कपडा घालून झाकून ठेवलेला, त्याला वरी घालून ठेवलेला नवा कपडा. कुणाच्या का हाताने अन्न होईना, कुणाला आणा लावायचे, हे घागर भरून आणून दे आणायचे, देवपाटापुढे ठेवायचे, वरून 9 पीस टाकायचं आणि त्यालाच म्हणायचं हात लावून बरं का सवळ्यात आहे. होय, गंमतच आहे त्या सवळीची. असल्या सवळीवाल्याला नामदेवराय बोलतात. ऐका काय म्हणले 700 वर्षापूर्वी? सवळ्यातलं आहे म्हणले पाणी. बरोबर, मी सांगतो की म्हणले कसलं आहे ते. पहिले नीरजो मच्छ बटाल्यो, पाणी माशानं पेलंय म्हणले. पाण्यातल्या गोष्ट आहे, पाण्यातल्या माशानं पाणी पेलंय गोष्ट आहे. म्हणून उद्यापासून म्हणायचं नाही सवळ्यातलं, नाही तर म्हणताल चकली ना.
पहिले नीरज मच्छ बटाल्यो झुटणी भैला काही करू उष्ट झाला आता काय करावं. हा म्हणून तर त्रास झाला संत महात्म्याला. खरं सांगत होते संत महात्मे जगाच्या पाठीवर. मला वाटायला आता तुम्ही कीर्तन सुटायची वाट बघायला लागलात. डोळे सांगायले तुमचे. माझ्या डोळ्याला कसा गुन्हे नाही गेलाय कोणाला माहिती. डोळे काय माझ्या धातूचे असतील का काय कोणाला माहिती. आम्हाला ते पटेल सर होते आप्पाचे विद्यार्थी होते ते सुगावचे बरं का मुक्तार पटेल. ते धानोरला आम्ही सोबत होतो सहकारी धानोरच्या त्याला प्राथमिक शाळेमध्ये प्राशा धानोऱ्याला. मग ते मी दररोज कीर्तनाला जाऊन यायचं दिवसभर अध्यापन करायचं. ते दररोज म्हणायचं जांभळी सुद्धा येत नाही तुम्हाला कमाल आहे महाराज की असं म्हणायचे. ते त्यांना नवल वाटायचं. विश्रांती घेत नाही दररोज प्रवास आहे 2-2.5 वाजता. आता ते दररोज स्टेटस पाहतात माझा. लक्षात चिंतनाचा विषय महत्वाचा आहे बरं का. पहिले नीरज मच्छर. नीर म्हणजे नीर कन्नड शब्द आहे. हा मत्स्य म्हणजे मत्स्य मासा. बटाल्यो म्हणजे बाटविलं उष्ट केलं पिऊन. झुटणी उष्ट झालं. झुटा म्हणजे उष्ट. हा झुटणी भैला म्हणजे झालं काही करू आता कसं करावं. उष्ट झालं पाणी. आणि एकदा उष्ट झाल्यावर त्याला कसं करता येते परत पवित्र करता येते. पाणी खेकड्यानं पेलेलं आहे. पाणी इरुळ्यानं पेलेलं आहे. पाणी माशानं पेलेलं आहे. पाणी कासवानं पेलेलं आहे. आणि पाणी कसं सवळ्यात आहे म्हणता तुम्ही. हे प्रबोधन आहे 700 वर्षापूर्वी. म्हणून समाज कोणाच्या नादी लागत नसतो. समाज कोणाच्या विचारावर येत नसतो. समाज तुमची एक प्रवृत्ती आहे. तुम्ही काय म्हणता त्याला तेच खरं धरून चालता. म्हणून लवकर अनुभव येत नाही आपल्याला. तुमचं कसं असतंय सबका सुनना मन का करणार. सगळ्याचं ऐकायचं आणि करायचं तेच करायचं. ज्या दिवशी तुम्ही संतांच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला शिकाल पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल असं आहे. राजा महाराव ज्ञानोबरायला राजा म्हटलेला आहे बरं का. 56 भाषा येतो त्या ज्ञानोबरायला. आपल्याला किती भाषा येतात. 56 भाषा येत असताना सुद्धा ज्ञानोबराय मराठी भाषेचं कौतुक करतात. आपलं कसं आहे खायचं कण गेला खायचं इरल्याला. संतांचं तसं नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया दिगजने झाले माझे पंढरी राया. सेवा तुझीच खायला तुलाच मागणार. तसं महाराष्ट्रात राहणार मराठी भाषेचं कौतुक. पण गौरव केला इतर भाषेचा गौरव करावा. आलं का लक्षात. आणि आपल्या जन्मभूमीत मातृभाषेचा कौतुक करावं त्याचा बरं का. माझा मराठाची बोलू बघा. इतर भाषेचा गौरव करावा आणि स्वभाषेचा मातृभाषेचं कौतुक करावं हे शिकायला मिळतं ज्ञानोबरांच्याकडून. त्याला ज्ञानी म्हणत असतात. ज्ञानी हा व्यापक असतो बरं का. अज्ञानी हा संकुचित असतो. संकुचित कार्य झालाशी लहान असतो विचाराने वृत्तीने. हे माझं आहे आपलं एवढं माझं माझंच असं. संतांचं कसं आहे हे सगळं आपलंच आहे. विश्व हो वसुधैव कुटुंबकम. म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. तुम्हाला ज्ञानदेव असं म्हणतात. तुमच्यासारखे तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. आता प्रमाण म्हणायला वेळ लागेल. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञा. ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाताज्ञे निजांग होय अशी प्रतिज्ञा. ज्ञानाने पापे जळती ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पामराय
चाल शेवटी बघा वेळ झालाय बरं का. मला प्रवास आहे पुण्याला जायचंय. किती वेळ होऊन गेलेला आहे. पान पातळ आहे. पायीची वाहन तुकाराम महाराज स्वतःला पामर समजतात. आपण काय समजायचे विचार करायचा. त्यांच्या गाथ्यावर 2 तास आम्ही बोलतो एका अभंगावर, तर लोक आम्हाला 100 रुपयाचा हार घालतात. खिशात बसणार नाही एवढ्याले पॉकेट देतात लोक. रिकामा नाही बरं का. मग तुकाराम महाराज स्वतःला पामर म्हणतात. खरंच पामर होते का? पामराची भूमिका घेऊन बोलतात. संतापाशी बहु असावे. संतापुढे बोलत असताना कसं बोलावं त्याची मर्यादा शिकवतात या अभंगातून. पायीची वाहन ज्ञानोबरायाच्या पायातला स्वतःला पादत्राण समजतात. हा अभंगाची एक पार्श्वभूमी आहे. बीडचे कोणी देशपांडे ब्राह्मण पंडित अनुष्ठानाला बसले होते. अभ्यास न करता ज्ञान व्हावं. तिसऱ्या दिवशी दृष्टांत झाला पांडुरंगाचा. म्हणले माझे कमरेवर हात आहेत, मला विट येऊन पुंडलिकरायामुळे येता येत नाही खाली ज्ञान सांगण्यासाठी, मला बोलता येत नाही, माझा बोध अवतार आहे. चला तुम्ही आळंदीला जा. तिथं अनुष्ठान केलं. पंढरीतलं गिरायक कुठं पाठवलं? आळंदीला. आळंदीत 3 दिवस अनुष्ठान केलं. तिसऱ्या दिवशी स्वप्नदर्शन झाला. मला म्हणले एक हात माझा पांडुरंगाने आणि एक हात श्री गुरु निवृत्तीनाथाने असा ठेवलेला आहे. म्हणजे मला मी पद्मासनात आहे, कमलासन आहे माझं. असे हात ज्ञानोबरायचे. ज्ञानदेवे घेतले हृदय धरून या. म्हणजे मी आता बोलू शकत नाही, समाधीतून उठू शकत नाही. असं करा तुम्ही. आणि सध्या कोर्ट जसं उमरग्याचं आहे तसं देहूला चालू आहे. म्हणजे कोर्ट सध्या कोर्ट कुठलं चालू आहे? देऊचा. देऊच्या कोर्टात विठ्ठल म्हणले मग जा देऊला. ते भंडारा डोंगरावर तुकोबराय भजन करत बसले होते. तिथं गेले ते देशपांडे ब्राह्मण. तिथं 11 अभंग तयार झाले. आता ब्राह्मणाची काय असेल भूमिका? संस्कृतवर जास्त प्रेम असेल का मराठीवर जास्त प्रेम असेल? संस्कृत म्हणजेच ज्ञानाचं भांडार आहे. मूळ सर्व भाषेची जननीच आहे संस्कृत. त्यांना वाटलं मराठी अभंगाने कुठं ज्ञान होते का? त्यांची अश्रद्धा निर्माण झाली. श्रद्धावान लभते. मग ते गेले उठून. अभंग तिथंच राहिले. असं आहे, लक्षात घ्या. ते गेले उठून. मग पंढरीत टिकले नाहीत, आळंदीत टिकले नाहीत, देहूला टिकले नाहीत. कसं ज्ञान पाहिजे होतं? अभ्यास नाही. अभ्यासावरी गहन पार्था मग ते ज्ञान. ज्ञानापासून ध्यान अभ्यास. हो वर्षभर झोपून राहिला 12वीच्या परीक्षेला जमल का? काही लिहिता येईल का? नाव तेवढं टाकता येईल बरं का. सीट नंबर तेवढा टाकता येईल, कोड तेवढा टाकता येईल. काय असेल बाकीचं काही लिहिता येईल नाही. तिथं लिहिता येईल मी वर्षभर अभ्यास केला नाही, पास करू वाटलं कर नाही तर राहते. एवढे 2 वाक्य टाकून यावं लागेल. मग तिथं परीक्षा देऊन अभ्यासच करावा लागेल ना. कीर्तनासाठी अभ्यास लागतो. मनानं बोलता येईल का? मनगडंत काही सांगता येईल का? कुठं इकडं असं तिकडे गेलो, तिकडे इकडं असं झालं, तिकडे गुराळ चालू होतं. एरंडाचं गुराळ सांगून चालते का? पाहुण्या ग्रंथ करावे. पाहुण्या ग्रंथ करावे. कीर्तन पाहुण्या पुस्तक नाही, पाहुण्या ग्रंथीभेद करणारे. हा असल्याप्रमाणे दिले होतं उजडत तिथं उजडत. हा चलू त्या दोघांचा आपलं सकाळचा महाराज हे परग्याचे प्रमाण. चालतंय चालतंय. मग हे ज्ञानोबरांनी जगाला दिला बरं का. धरणे करायच्या प्रसंगाचे 11 अभंग आहेत गाथ्यामध्ये. ब्रह्मादिक जे ते तुम्हा ब्रह्मदेवासारखे तुमची सेवा करतात. सगळ्यात ज्ञानी ब्रह्मदेव, सगळ्यात विद्वान ब्रह्मदेव, वेदाचा अधिकारी ब्रह्मदेव. ब्रह्मेशान पर्वते वाढण्याचे नाही जीवात आहे. ब्रह्मदेव एवढा कोण मोठा आहे? यज्ञोपवीताचा अधिकार आहे,
पंचमुख ब्रह्मा वेदाधिकारी आहे. वेदच हातामध्ये आहेत ब्रह्मदेवाच्या. तो वेदाधी तुकोबर म्हणतात नाही अधिकार म्हणजे गोकाय अक्षर. आणि मग तुकोबरायचं चिंतन आहे. मी नमस्कार करतो म्हणजे कोणाचा नमस्कार केला? कोणाचा नमस्कार केला? पायावर म्हणून ठेविली. कोणाच्या पायावर नमस्कार केला? धरणेकरी उठून गेला. कोणाचा नमस्कार केला? मग ज्ञानोबरायचा समाधीत आहेत. नमस्कार केला, ध्यान केलं, ज्ञानोबरायला आठवलं माझं हृदय सद्गुरु जेने तारिलो हा म्हणून विशेष हत्यादरो विवेकावरी ज्ञानोबरायला हृदयामध्ये प्रगट केलं. आणि ज्ञानोबरायच्या पायावरती श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भक्तराज हनुमंतरायाच्या सानिध्यात श्रीमद भागवत कथा आपण निरूपण श्रवण करत आहात. कीर्तन आहे सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं कीर्तन बहुतेक आहे वाटतं. चांगलं आहे. आणि गाथामूर्ती मोठ्या घराण्यातली 8वी पिढी चालू आहे त्यांची. गुंडा महाराजांची. तुम्ही त्यांच्यासोबत तीर्थयात्रा वगैरे घेतला वाटते का तुम्ही 2 वर्षाखाली? असं आहे. म्हणून करा श्रवण, अभ्यास करा. माझा फार अभ्यास नाही. कसं असतं गुरुजी असल्यामुळे दिवसभर बोलता येतं. इथं 1.5 तास बोलला काय अडचण आहे. तरी इथलं थोडंसं बांधून असतं. तिथलं पाठ्यक्रमावर आधारित असतं आणि इथं संतांच्या वचनावर आधारित असतं. संतांच्या वचनाला आधार घेऊन सांगा हे माझी वाणी पदरीची. झालेली सेवा आणि पांडुरंगरायाच्या समचरणी सेवेचं 3ऱ्या दिवसाचं तुळशीकर ठेवतो. सद्गुरू मोतीराम महाराज, पुढे मारुतराव महाराज ज्ञानोबरायाचं वर्णन करायचे गुरुवारी. तोच प्रघात आपण चालवायचा. ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराज सताळ्याला यायचे. आमच्या वाड्यात राहायचे. आमचे चुलते स्वातंत्र्य सैनिक होते. ते सेवा करायचे. मोतीराम महाराजाबद्दल सांगताना त्यांना गैवरून यायचं. वाड्यात राहायचे 8 दिवस. महाराजांच्या हातावरचाच परंपरेचा सप्ताह हा चालतो बरं का. आणि त्याच विचाराने पुढे सद्गुरू मारुतराव महाराजांनी पुढे परंपरा चालवली. तुम्ही सर्वांनी हे महात्मे मारुतराव महाराजाला तर सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मोतीराम महाराजाला पाहिलेले 25% लोक आणखी परभणी जिल्ह्यात आहेत बरं का. हो, आमचे एक चुलत बंधू आहेत गणपतराव माळंकर गुरुजी. त्यांना माळ आहे महाराजांच्या आमच्या गावात. हां, दादांच्याच घरी ते उतरायचे जुन्या काळामध्ये. महात्म्याचे पाय लागलेले आहेत त्या भूमीला. पण त्यांची सेवा आहे आमचं नाही. गात्यातलंच आहे. चिंतन सांगत राहायचं. कोणी काही म्हणू आपलं अशा पद्धतीनेच आहे. हो, जग शोधाने बदललेलं असेल. पूर्वी सारवायचे अंग नव्हते. दगडी फरशा झाल्या, शहाबादी फरशा आल्या, आता टाईल्स आले असतील. आणखीन काही काही येईल. पण माणसं तेच आहे. सूर्य तोच आहे, चंद्र तोच आहे. माणसं म्हणतात आता कुठं पहिलं राहिले? पहिलं सगळंच पहिलं आहे बरं का. हे गाव असल्यापासून तिथंच आहे का सर्कल आहे? थोडं वावभर कासरावर सर्कल आहे का? तिथंच आहे. काय बदल